नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल शिंगाळी रस्सा। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर या आहेत शिंगाळ्या। आज आपण पावसाळा स्पेशल शिंगाळ्यांचा रस्सा बनवणार आहोत। हे बघा, या अशा असतात शिंगाळ्या। या पावसाला की या येतात। आता या तुम्हाला मी साफ कशा करायच्या त्या दाखवते। तर इथे जो पहिला काटा असतो ना तो आपण पहिला काढून घेणार आहोत। तो आपल्याला पहिला असं काढून घ्यायचा आहे। आता आपण काटा काढलेला आहे। आता आपण साफ करूया। तर या शिंगालीची जी अशी गालफट असतात ना त्याच्यामध्ये असे आपण अशा हात घालायचा, असं घट्ट पकडायचा आणि हे पोट असं ते असं आपण खेचायचं। जर चिकट असतात त्या पण निघतात। त्याच्यामध्ये अंडी सुद्धा आहे। छान काढून घ्यायची। अशा प्रकारे आता मी या सर्व शिंगाल्या साफ करून घेते। तर इथे आपण या शिंगाल्या कापून धुवून स्वच्छ घेतल्या आहेत। हे बघा, याचा काटा हा काढणं फार महत्त्वाचं आहे। आणि आपण याचे हे पण काढलंय आणि ते कट केलंय। आता आपण याला आलं लसूण पेस्ट लावणार आहोत। मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे। तर यात टाकणार आहोत आपण मीठ आणि आपण टाकणार त्याच्यामध्ये अर्धा चमची अशी हळद, थोडंसं हिंग टाकणार आहोत, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा अशी मी 2 चमचे ते मसाला टाकते। आता आपण हा व्यवस्थित असा मिक्स करून कालवलंय। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिंच। इथे मी चिंच पाण्यात भिजत टाकलेली, त्याचा आपण जाड जाड असा चिंचेचा कोळ याच्यामध्ये टाकणार आहोत। याच्यामध्ये चिंच आणि लसूण याचा वापर जास्त करायचा असतो। मस्त तिखट आंबट असा याचा रस्सा होतो। आता हे आपण जरा एक 10 मिनिटं तरी आपण जरा थोडा वेळ ठेवूया, म्हणजे याला याचा मसाला वगैरे जरा छान लागतो। इथे आपण 4 शिंगाल्या आपण फ्राय सुद्धा करणार आहोत। त्यात पण थोडंसं मी आलं लसूण पेस्ट टाकते। याच्यामध्ये आपण टाकणार थोडीशी हळद, थोडंसं हिंग, थोडंसं गरम मसाला आणि आपल्याला मीठ टाकणार आहे थोडंसं। मीठ टाकलंय आणि याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा कोळ। जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही कोकम सुद्धा वापरू शकता, पण शक्यतो चिंचच वापरा, नसेल तर कोकम। याला सुद्धा आपण लावून ठेवणार। आता आपण हे लावलेलं आहे। आता यात आपण थोडासा मसाला पण टाकणार आहोत। इथे मी अर्धा चमचा मसाला टाकते। हे सुद्धा आपण थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवूया। आता आपण शिंगाल्यांचा रस्सा बनवणार आहोत। इथे मी टोप गरम करत ठेवलंय, त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। ह्याला चिवण्या सुद्धा म्हणतात। इथे आपलं आता तेल गरम झालं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आपण आलं लसूण इथे ठेचून टाकत आहे। ते लसूण जास्त वापरायचं आपल्याला। लसूण मिक्स करून घेऊया। आता आपण फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहोत। त्याच्यामुळे ना फोडणीला वास छान येतो। थोडंसं लसूण आपला लालसर होऊन द्यायचा आपल्याला। लसूण लाल झाला ना की फोडणीला वास पण छान येतो आणि टेस्ट पण छान येतो।
त्याला मग लसूण जरा आपल्याला लाल होऊन द्यायचं आहे. हे बघा इथे आता आपला लसूण झालेला आहे लाल. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत शिंगाळ्या. हे बघा मिक्स करून घ्यायला. आता या डिशमध्ये तुम्ही पाणी टाकून घेतले, ते आपण पाणी याच्यामध्ये टाकून शक्तीनुसार पाणी टाकायचं आहे. थोडंसं पाणी आणखी टाकते. मी ढवळून घेते. बघा खूप छान फोडणी बसलेली आहे, त्याच्यामुळे वास सुद्धा खूप छान येतोय. आता आपण झाकण ठेवून हे आता आपण शिजवून घेणार आहोत. आपला रस्सा होतोय तोपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. तर आता आपण इथे फ्राय करणार आहोत. तर मी तेल टाकते. तेल जरा टाकून द्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकतो. लसूण आपण परतून घेणार आहोत. फ्राय करण्यासाठी मी इथे रवा, भाकरीचं पीठ आणि थोडंसं याच्यामध्ये मसाला टाकला आहे, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला. आपण शिंगालीला पण लावलेला आहे, पण याच्याबद्दल मी थोडं टाकलेलं आणि थोडंसं मीठ पण टाकलं. आता याच्यामध्ये आपण शिंगाली फ्राय करतो. आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण असं याच्यामध्ये एक एक शिंगाली अशी बुडवणार आहोत. असे लावून व्यवस्थित लावून घ्यायचं, आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. आपल्या शिंगाली याच्यामध्ये अशी ठेवायची. ते मी सर्व शिंगाला इथे ठेवले आहेत. आता आपण गॅस थोडा मीडियम एकदम करायचा आहे आणि झाकण ठेवणार आपण. आणि आपल्याला एकदम या कुरकुरीत करायचं आहे. ते आपण असं ठेवूया. आता आपण रस्सा बघूया. आता इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आपण रस्सा आपला हे बघा छान असा उकळलेला आहे. वास तर खूपच छान येतोय. हे बघा छान असा आपला रस्सा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. आता आपण हा गॅस बंद करूया आणि आपली मच्छी फ्राय करूया. आपण आपल्या शिंगाड्या बघूया. आता आपण पलटी मारून घेऊया. छान अशा पद्धतीने आपल्या शिंगाड्या झाल्या आहेत. आता आपण 2 मिनिटं ठेवणार आहोत आणि आपण खर्चून याचा तळूया. इथे आपली मच्छी फ्राय सुद्धा झालेली आहे. आता आपण सर्व करूया. आता आपण पहिली शिंगाली फ्राय सर्व करूया. बघा आपली कुरकुरीत अशा मस्त अशी शिंगाली फ्राय झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. त्याच्यावर टाकून आपण थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर. आता आपण रस्सा पण सर्व करूया. बघा आपला इथे छान असा झणझणीत आंबट तिखट असा शिंगाल्यांचा रस्सा तयार झाला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, गरम गरम भात खाऊ शकता. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.